केंद्र सरकारनं नव्यानं मांडलेल्या परिसीमन विधेयकाला विरोधकांचा विरोध। 131व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या जागा 543 वरून 850 होणार। उद्या 4 वाजता लोकसभेत मतदान। परिसीमन विधेयकामुळे कोणत्याही राज्यावर भेदभाव होणार नाही। नियत साफ असल्यानं शब्दांचा खेळ करण्याची गरज नाही। लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। घटना दुरुस्ती विधेयकानं आपण देशाला विभाजनाच्या दिशेनं नेतोय। 50% जागा वाढवल्या नाहीत तर दक्षिणेतले खासदार कमी होतील। खासदार अरविंद सावंत यांचं विधान। पंतप्रधान मोदींकडून ओबीसींचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न। सरकार ओबीसी आरक्षणावरून पळ काढतंय। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा सरकारवर निशाणा। नगरसेवक पद धोक्यात येताच एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख नॉट रिचेबल। घरगुती कारणांमुळे माध्यमांशी संवाद नाही। नातेवाईकांचं स्पष्टीकरण। सहर शेखवर शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप। चंद्रपूर पाहणी दौऱ्यावेळी पर्यावरण मंत्र्यांनाच प्रदूषणाचा फटका। मंत्री पंकजा मुंडेंची गाडी कोळशाच्या धुळीनं माखली। सर्वजण मिळून प्रदूषणावर मात करू, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। नाशिक धर्मांतरण प्रकरणात आरोपीचं दिल्ली ब्लास्ट कनेक्शन असण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। मुख्य सूत्रधार निदा खानचा दिल्ली ब्लास्टमधील डॉक्टर शहींशी संबंध असल्याचा संशय। नाशिक धर्मांतरण प्रकरणाचा तपास आता एटीएस करणार। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती। मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत। आणखी 4 जणांची चौकशी सुरू। अवकाळीमुळे नुकसान झालेल्या ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 दरम्यानच्या नुकसानग्रस्तांना मदत जाहीर। महसूल विभागाकडून पहिल्या टप्प्यात 53 कोटी 83 लाखांचं वितरण। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय।